अगो बाय 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 बाय, शेवगा बघा कसला झालाय. 4-8 दिवसातच बघा शेवगा कसला झालाय पावसामुळं. सगळं पानं झडून गेले ती. काय पिवळा जरा पडलाय शेवगा. बघा ही शेवगा कसला झालाय आमचा. ही बघा किती पिवळी जरच झाले ती पानं. सगळं गळाले किंवा सगळं पाणी आहे शेवग्यामध्ये. पाला पडलाय. तिकडं नाही पाडला बघू दे. बघा पाला कसला झाला. सगळं शेवग्याचा पाला वाहून इथं आला. बघा हे किती वाटोळ झाले. किती शेतामध्ये पाणी आहे. निसर्गाच्या पुढे काय चालतंय का बघा ह्या. असं वाटतंय शेतात नदीच आहे का काय, इतकं तर पाणी झालंय शेतामध्ये. शेवगा होता, खुरपला होता, जास्त घेतलं काय केलं घेतलं तर बघा कसं झालं. एवढा झाला आणि इथं सगळं बघा कसं झालं. सगळा पिवळा दिवस पडला इथं शेवगा. काय काय ठिकाणी तर जळूनच गेला. हे बघा तिथं किती जळून गेलाय सगळा शेवगा. काय हाय काय नाही, निम्म्याला निम्मा जळाला इथला शेवगा. 5-6 दिवस पाऊस सतत चालू होता, त्याच्यामुळे ही अवस्था झाली. 5 दिवस रानातच आले नाही. पाऊस असल्यामुळे रानात येताच आलं नाही. आज उघडलंय, म्हणलं बघावं काय अवस्था झाली ती शेतात. म्हणून म्हणलं एक व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवा. एवढं शेतकऱ्याचं जीवन कसं आहे ते. पूर्ण बागेतलं जळून गेलं. आता बघूया ऊसाला काय हो. ऊसाला जेवढं पाणी असेल तेवढं बरंच आहे. ऊस मात्र काय नाही, ऊस आहे चांगला. कांदा पूर्ण वाहून गेला, सगळं रिकाम आहे. आता कांदा राहिलाय. इकडला आहे चांगला. हे बघा कांदा आहे चांगला इकडला. ही पण पाण्यात होता, पण आता पाणी कमी झालं इकडलं. तर पाणी होतं तेव्हा कांदा कसा होता मी तुम्हाला दाखवते. शेतातलं पाणी आणि व्हिडिओ काढलेला आहे मी, ती व्हिडिओ जोडते इथं पुढे तुम्हाला दाखवते. हे बघा तुम्हाला पावसातली विहीर दाखवली, ते आता मी पाऊस उघडल्यानंतरची विहीर दाखवते तुम्हाला. दिसत नाही ही बघा इथं, ही आहे विहीर. पलीकडे जाता येते. ही बघा ही मोटर चालू करायची तर स्टार्टर आहे नदीच्या कडेला. मी काही इकडे येत नसते, मुलांना ह्यांचंच काम आहे. ही बेलीचं झाड आहे, बेलीच्या झाडाला
हे बांधले बघा नदीचं पाणी दिसतंय. या बेलीची झाडं श्रावण महिन्यामध्ये सोमवारी नेतात बघा. पानं महादेवाला वाहिलं जाते. आमच्या शेतात येऊन सगळेजण पानं घेऊन जातात. त्याला बेल पण आलेत बघा. हे बघा बेल पण आले त्याला. ही बघा आपट्याचं झाड. आता ह्याला दसऱ्यामध्ये सोनं, आता ह्याला राहत पण नाही बघा. आमच्या इथं सोनं किती आहे. झाडाला सोनं पण दिसत नाही आता दसऱ्यामध्ये. ही बघा नदी. हे बघा पावसामध्ये सगळी लांडग्याची झाडं कशी वाकडी झाल्यात, पडल्यात. हे बघा, हे बघा सोयाबीन कसं झाली पावसाने. कुठं हिरवं आहे कुठं वाळलंय, काढा येईल आता. ते पावसाने सगळं वाकलं. इथून पाणी गेलेलं आहे. पावसा पाण्याने शेतकरी तर उद्ध्वस्त झालाय. पण हे काही बघा चिमणीची घरटे कशी उद्ध्वस्त होऊन पडलेत, खाली पडलेत. काय करायचं आता त्यांनी. तरी पण नव्या जोमाने घरटी बांधायला चालू आहे बघा. हे बघ, म्हणून शेतकऱ्याने पण जिद्द चिकाटी सोडायची नाही. नव्या जोमाने कामाला सुरुवात करायची. माणूस खचून गेला ना त्याचा काहीच उपयोग नाही. आलो बघा इथं शेवगापाशी शेवट फिरून. पाणी बघितलं की चर होते. शेवगा बघितलं, पाणी बघितलं, काळजाला चर होते. लय शेतकऱ्याची बिकट असते. काय सांगायचं आहे तुम्हाला. तुम्ही जर शेतकरी असाल ना तरच शेतकऱ्याची व्यथा समजणार आहे तुम्ही. किती कष्ट करावं लागते, किती जोपासावं लागते पिकाला, किती लक्ष द्यावं लागते. वेळेवर सगळं करायचं. हातातला घास ठेवायचा आणि करायचं. बंगल्यात बसलेलं तर माणसाला शेतकऱ्याची किंमतच कळणार नाही. जर तुम्हाला शेतकऱ्याची किंमत कळत असेल ना तर एक लाईक करा. चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून शेतकऱ्याच्या व्यथा सगळ्याला समजतील.